कोणाच्या भक्तीचा भुकेला गुंते भावाच्या लोभा याला म्हणलेला आहे. भावाच्या लोभान तुमच्या अंगात देव झोंबतो. जेते पाहे तेते उभा चिंती पराते येई घरा. तुम्ही ज्याची चिंतन करता ते घरला आल्याशिवाय राहत नाही. पण ओळखा, या संतांच्या आशीर्वादाने तुम्ही ओळखू शकता. म्हणजे ज्याने ओळखीला शिव त्याची न म्हणावं तू ते अवतार आहे. ज्याने ओळखीला शिव त्याशी न म्हणावा जीव. म्हणून कठीण आहे समतोल. त्याच्याकरिता अशी तपस्या, कष्ट, तपश्चर्या सर्व अर्पण देवाशी करावे. मग तोच एक भाग्यवंत आकळीला. मग ज्यानं आकळील तो एक भाग्यवान आहे. नम्र झाला सर्वाभूती. सर्वाभूती दया लक्षा माझी एक आहे मी दांभिक घरोघरी. सर्वभूतावर दया करतो एकनाथ महाराज पैठणचे. म्हणून हा सर्वाभूती दया लक्षा माझी एक आहे मी दांभिक घरोघरी. हे गर्व अभिमान नष्ट होण्याकरिता हे दर्शन भजन. पण सद्गुरूला जसा आपल्या बाळाची काळजी आई घेते त्याप्रमाणे तुम्ही संत माय बाप कायम या पतीच्या कीर्तीवरून तर संत म्हणाले. आणि आपल्या मनाला चाळा हेच लागू द्या. कुठले संत कसे आहेत? माझ्या मना लागो चाळा पहावया संत डोळा. आणखी नाही मदचार न लगे संसार धनगोड. खाणं पिणे गोड लागत नाही. संसार मध्ये काय खाणं पिणे गोड लागत नाही त्याला म्हणले. आणि तरीच फळ जन्मालो उमारंगी भगवरूपी. भगवे रूप उमारंग जो का निंदितो चांडाळ न पाहले वदन त्याचे ते प्रिय मधुताचे. जे भगव्याची निंदा करतात, भगवे वस्त्र साक्षात दासवलीला. याही पुढे माऊली म्हणतात वाढू नये गुणदोष जंगम वेश पाहिल्या. आहो गावीचे ओळ झाले गंगा रूप. फेडीला संकल्प तीर्थ म्हणून गावातले ओळ गंगेला मिळणारच. याप्रमाणे हे भक्त लोक संताला गुरुला शरण जाणारच आणि एक रूप होणार. सगळं नद्या समुद्राला एक रूप होतात पहा त्याप्रमाणे. म्हणून भाव मात्र शुद्ध पाहिजे. असे शुद्ध भाव जाणता देव अंकित तयात. हे एवढी क्रिया कशासाठी? भाव शुद्ध होण्याकरता. असे शुद्ध भाव जाणता देव अंकित तयाता. अहो आठविता पोटी धावे तयांच्या संकटी. पोटामध्ये आठवण गेले की त्याच्या संकटात धावून जातात. कोठे पडवणे देऊने जाणे अंतरीच्या खुणे. याही पलीकडे बसवत्र म्हणजे ऐशी अशी माझे नमन गुरु मार्गी अवघे जन. ते माऊली काकद घेऊन पुरे जन्म फिरलेले आहे बसवेश्वराला. आणि ते माऊली अभंगा म्हणतात ऐशी अशी माझे नमन गुरु मार्गी अवघे जन. सगळे लोक गुरु मार्गे, आम्हीच गुरु मार्गे आहोत. हे आंबा झाला. हे आंबा विरल्याशिवाय गोपीचंद गुरुच्या बोला राजे सोडून जोगी झाला. गोरक्षाने मचिन झाला मायेपासून सोडविला. राम पाताळाशी नेला तेथे हनुमंत पातला. शुक्राचारी मृत्यू झाला पुन्हा कैसा उठविला. गुरु कृपा ज्यांचे ठाई बसवलिंग लोळे पायी. एवढी गुरु कृपा आहे. या सर्व
आणि पुन्हा मोठी माऊली काय म्हणले, जे जे दिसे दृष्टी पुढे. एवढं सांगतो मग शिव पाहिजे ना, ते अवघे शिवरूप गाडे, तरच तुम्हाला शिव भेटणार. नाहीतर इकडे हिंसा करी, तिकडे माझी पूजा करी, त्याची कैशी घेऊ पार्वती, मुखी घास माती डाग. तोंडामध्ये घास होते, माती डाग होती. असं बघा की कायेनं वाचेनं मनानं हिंसा होऊ नये, तरच त्याची भक्ती फळाला आली. मग कोणताही गुरु असो, तुमचा कोणताही गुरु असो, कायेनं वाचेनं मनानं हिंसा झाली की तुमची भक्ती वाया गेली. हिंसा होऊ नये, तरच तुमची भक्ती फळाला आली. श्रावणामध्ये 1-1 लाख बेल वाहतात, तितक्यापैकी एक जर बेलाचं पान पोहोचलं, आणि ते एक पान पोहोचण्यासाठी जन्मभर अट्टहास करावा लागतो. त्रिदम त्रिगुणाकारम त्रिनेत्रंच त्रियायुधम त्रिजन्म पाप संहारम नेक विलोम शिवार्थ. एवढ्या लाख आयुष्यातून एक जर बेलाचं पान पोहोचलं तर 3 जन्माचं पाप भस्म आहे. हे भाव विश्वास पाहिजे. हो, विश्वासाच्या पोटी लाभ होय उठावटी. संताचा भाव, नाही तर नळी फुंकले सोनारे इकडून तिकडे गेले वाट. तर एवढं ध्यान ठेवा, भाव शुद्ध करा. आणि संत लोक काय, आई वडील स्वतः त्रास सहन करतात, आपण जीवाला त्रास करत नाही कोण्या जीवाला. त्याप्रमाणे सर्व जीवी निवर व्हावे, तरी शिवासी भजावे. माझं नाव घेताना शिव म्हणतात पार्वतीला, सर्व जीवी निवर जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत तुमची पूजा फल. सर्व जीवी निवर व्हावे, झोपीत मारावं, अन्नात घालून मारावं, अशी कप्प्या राहवले. आणि या आरोळी कलियुगा माझी भजने सार मानलेला आहे. हृदयी शंकर साठवावा, शिवा शब्दाची करोनी आरोळी लावावी देवळी दाद माय. त्याची दाद फिर्याद नक्की लागते, पण शेवटपर्यंत आरोळी करून नाम घ्या.